तर आता मी आहे भीमाशंकर अभयारण्यामध्ये आणि आपण करतोय बोरगिरी टू भीमाशंकर जंगल ट्रेक. तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भोरगिरी हे छोटंसं गाव आहे आणि या भोरगिरी गावातून आपला जो ट्रेक आहे तो चालू होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी वर्षा आज एका भन्नाट जंगल ट्रेकला तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि फॉलो करायला विसरू नका. भोरगिरी गावातून भीमाशंकर फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे. हा ट्रेक 3 तासांचा जरी असला तरी पण याचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण आणि घनदाट असं जंगल. सकाळी 7 वाजता आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर हा ट्रेक करताना तुम्ही सोबत गाईड घेऊन जा, कारण या जंगलात तुम्ही भटकू पण शकता. तर जाता आता आपल्याला लागणार आहे गुप्त भीमाशंकर. आपण गुप्त भीमाशंकर बघूनच पुढे जाणार आहे. तर हा ट्रेक करताना या घनदाट जंगलामध्ये आपल्याला शेकरू नावाचा महाराष्ट्राचा राज्य प्राणी पाहायला मिळतो. इथून सरळ चालत गेलं तर ती वाट जाते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे आणि डाव्या बाजूला जी वाट लागते ती पायवाट आपल्याला थेट गुप्त भीमाशंकरकडे घेऊन जाते. गुप्त भीमाशंकरकडे जाताना निसर्गरम्य असं वातावरण, धबधबे, जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नैसर्गिक झोके पाहून मन अगदी प्रसन्न होतं. हा 3 तासाचा ट्रेक करून जेव्हा गुप्त भीमाशंकराचं दर्शन होतं तेव्हा मनाला अगदी समाधान वाटतं. जर तुम्हाला या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात भोरगिरी भीमाशंकर हा ट्रेक नक्की करून पहा.